कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा आणि 2 दुचाकींना धडक देऊन कार थेट इमारतीच्या बांधकामासाठी 20 फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात पडली. ही घटना पाचपाखडी इथे सायंकाळी 7च्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी तिघे जखमी झाले असून एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात टाटा सियारा कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, तर एक ऑटो रिक्षा, ॲक्टिवा बाईक आणि सुझुकी बाईकचंही काही प्रमाणात नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार टेस्ट ड्राईव्ह वाहनामध्ये 3 व्यक्ती प्रवास करत होत्या. गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रिया राहणार आधारवाडी कल्याण यांच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथिलेश पासवान आधारवाडी इथे राहणारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर टाटा हेरिटेज शोरूम येथील कर्मचारी चेतन देशमुख राहणार नितीन कंपनी इथे त्यांच्या पायाला मुका मार लागलाय. काय इंजुरी आहे किंवा मग कोणाला काय लागलं ते समजलंय का? इंजुरी आहे आतमध्ये तिघं त्या गाडीमध्ये. म्हणजे नशीब म्हणायला पाहिजे की त्या गाडीमध्ये जेव्हा एवढ्या उंचावरनं गाडी पडली त्यात ड्रायव्हरलाही जास्त लागलेलं नाहीये, त्या यालाही थोडंसं लागलेलं आहे. पण आत एक महिला होती, ती बऱ्यापैकी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी आम्ही कौशल्य हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. कुठे इंजुरी आहे तिथे?